ईशान्य मुंबईमधून भाजप उमेदवार मिहिर कोटेचा जी आज राज ठाकरे यांच्या भेटीला आलेले होते। मनसे प्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर आपल्यासोबत ते चर्चा करण्यासाठी आहेत। सर, काय सांगाल, आज तुमची मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्याशी चर्चा झालेली आहे, भेटीमागचं नेमकं कारण काय? आज महाराष्ट्र दिनानिमित्त राज साहेबांना मी महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा द्यायला आलो होतो, त्यांचं मार्गदर्शन घ्यायला आलो होतो आणि प्युअरली हे शुभेच्छा द्यायची भेट होती। सर, खरं बघायला गेलं तर ईशान्य मुंबईमध्ये मनसेची जी ताकद आहे ती मोठ्या प्रमाणात आहे। आज आपल्यासोबत बघितलं तर श्रीकांत शिंदे सुद्धा इथं भेटीसाठी आलेले आहेत, नरेश मस्के सुद्धा आलेले आहेत। काही आपण ईशान्य मुंबईमध्ये राज ठाकरे यांच्या सभेची काही मागणी केलेली आहेत, तरुणांना मार्गदर्शन करण्यासाठी, मतदारांना मार्गदर्शन करण्यासाठी? नाही, जर साहेबांनी ठरवलं आणि त्यांनी सभा घेतली तर निश्चितच माझ्यासाठी यापेक्षा आनंदाची गोष्ट काहीच होऊ शकत नाही। पण आज मी त्यांना महाराष्ट्र दिनानिमित्त शुभेच्छा द्यायला आलो होतो, त्यांचं मार्गदर्शन घ्यायला आलो होतो आणि साहेबांची ताकद पूर्णपणे महायुतीसोबत लागलेली आहे, त्याच्यात आपण सर्व बघतोय। सभा साहेबांनी घेतली तर आनंदाचीच गोष्ट आहे, खूप आनंदाची गोष्ट आहे। खरं तर राज ठाकरेंनी पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाकडे बघून याच शिवाजी पार्कच्या मैदानावर महायुतीला पाठिंबा दिलेला होता। त्यानंतर एकंदरच जी परिस्थिती आहे ती ईशान्य मुंबईमध्ये काय आहे आणि मनसे कशा प्रकारे आपल्या प्रचारामध्ये महायुती म्हणून सहभागी झालेली आहे, त्याची काय या परिस्थिती? सर, नाही, गुढीपाडव्याच्या साहेबांच्या सभेनंतर सर्व मनसैनिक पूर्ण ताकदीने मैदानात उतरलेत आणि रोज माझी प्रचार फेरी चालू असते। त्या प्रचार फेरी दरम्यान भाजप, शिवसेना, रिपाई, राष्ट्रवादी आणि गुढीपाडव्यानंतर मनसेची पण पूर्ण ताकद लागलेली आहे। मनसेची ताकद आपल्यासोबत आल्यानंतर संजय दिना पाटीलचं काही आव्हान समजतं आपण? नाही, बघा, आव्हान प्रत्येक निवडणूक हे खूप महत्त्वाची असते, पण मला वाटतंय कुठे नाही तर कुठे पराभवाचा भीतीपोटीच जे मानखुर्दमध्ये आता आमच्या प्रचार फेरीवरती दगडफेकची घटना होत चालली आहे, तो निश्चितच मला असं वाटतंय की आता त्यांना पराभवाची भीती आहे। आपण काल आव्हान पण दिलेलं होतं मानखुर्दबद्दल, त्या संदर्भात काय सांगाल? नाही, खुला आव्हान होता, कारण मला जर लागला असताना तर मला चाललं असतं, पण माझी भगिनी निहारिकाताई खोंदले यांना एवढा मोठा विटाचा तुकडा लागला आहे, मक्कम मार त्यांना बसला आहे आणि म्हणून मी चिडलो। याआधी पण 2 वेळा आमच्या प्रचार रथावरती अटॅक करण्यात आला, मी दुर्लक्ष केलं, पण माझी भगिनींना ज्यावेळी लागलं तर मी चिडलो आणि मी खुलेआम चॅलेंज दिलेली आहे। आज मी मानखुर्दला 1.5 तास प्रचारही करून आलेलो आहे आणि हे गुंडशाही, तुम्हाला जर वाटत असेल की अशा गुंडशाहीने आणि अशा दगडफेकने महायुतीचे कार्यकर्ते हे थांबतील आणि घाबरतील तर ही खूप मोठी चूक आहे। आम्ही आणखी ताकदीने प्रचार करू। लोकांना हे ठरवायचं आहे की त्यांना ही गुंडशाही पाहिजे की विकासशाही पाहिजे। तर खरं तर कुठं तर विरोधक पराभवाला भीत आहेत म्हणून ते प्रचार रथावर दगडफेक करत आहेत आणि राज ठाकरेंकडे एका प्रकारे त्यांच्या मार्गदर्शनाची ईशान्य मुंबईमध्ये मागणी केलेली आहे। आपल्यासोबत मिहिर कोटेचा बोलत होते। कॅमेरा पर्सन गणेश सोबत अजय धंजे, TV9 मराठी, मुंबई।